आदित्य डेरे फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या जहाजात बसन त्याला समुद्रात एवढं काही डेंजर दिसन कधी वाटलं नव्हतं भाऊ. फायनली आता गोव्याचा शेवटचा दिवस होता. गोव्यातल्या आम्ही सगळे फेमस गोष्टी बघितल्या होत्या. व्हाईट चर्च ते सगळं बघून घेतलं होतं. आणि जसं या सगळ्या गोष्टी तुम्हाला पिक्चरांमध्ये दिसत्या ना, सेम तशाच त्या रिअल मध्ये बी तशाच दिसत्या लय भारी. आणि ज्यांना आतापर्यंत वाटत असं ना आदित्य डेरेनं काहीच नाही केलं, जिथं मराठी कोणाला समजत सुद्धा नाही तिथं आदित्य डेरेचे फॅन भेटतात. विचार करा, मी आतापर्यंत त्या छोट्या बोट मध्ये सुद्धा बसलो नव्हतं कधी, आणि आज बारी होती एवढ्या मोठ्या क्रूज मध्ये बसायची. अरे आतून त्याच्यात नुसत्या लाईटी बिटी लावेल म्हणले, काय वेगळंच बनवून टाकले भाऊ यांनी. मेन म्हणजे आम्हाला ह्या बोट मधून उतरून त्या समोरच्या बोट मध्ये जायचं होतं. आतमध्ये नाचत आहे, इकडून तिकडून पळत आहे, मला काही समजायचं आयला मी कुठं आलो असं वाटायला लागलो मग मला. तर नंतर त्या क्रूजच्या एकदम पुढच्या टोकाच्या बाजूला जाऊन खाली पाणी बघत होतं, नुसतं असं रपारप इकडून तिकडून पळत होतं. हे जाच कमी लाईटीचं घर जास्त वाट राहिले गाड्या. त्याच्यानंतर आम्ही त्या मोठ्या क्रूज मध्ये शिफ्ट झालो, आणि आम्ही जेवढे सगळे होते आम्ही काय गेलो, आम्ही टॉपवर गेलो त्याच्या. आणि तेवढ्यात आम्ही सगळ्यांनी बघितलं की पाण्यात त्यांना काहीतरी चमकत होतं. तुम्हाला जर बघायचं असं नाही पाण्यात नेमकं काय होतं, तर युट्यूबला जाऊन आदित्य डेरे सर्च